नमस्कार, जय हिंद. मी अविनाश कुमार, SP नांदेड. एक शॉर्ट डेमो दाखवणार की त्या दिवशी वोटिंगच्या दिवशी कसा आमची सुरक्षा व्यवस्था आणि काय गाईडलाईन्स राहणार. जे आमची बंदोबस्त जे आहे 200 मीटर पासून स्टार्ट होणार, त्यांच्या मागे पण आमचे बंदोबस्त राहणार, पण 200 आणि 100 मीटर असा आम्ही लाईन आणि आमची बंदोबस्त त्याप्रमाणे ठेवणार. 200 मीटरच्या आतमध्ये पार्किंग किंवा तुमची टेंट, पेंडॉल किंवा असा काही राहणार नाही. पार्टीचे चिन्ह 200 मीटरच्या आतमध्ये राहणार नाही. तो हा झाला एक फर्स्ट 200 मीटरचे आमचे बंदोबस्तची एक आमचे लोक राहणार, जे तुम्हाला फ्रिस्क करून आतमध्ये जाण्याची परवानगी देणार. 100 मीटरच्या आतमध्ये सुद्धा जे काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये मोबाईल किंवा असा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स राहणार नाही. 100 मीटरच्या आतमध्ये फक्त वोटर जाणार. वोटर आणि जे कॅन्डिडेट्स किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह लिमिटेड वेळसाठी 3 वेळी कॅन्डिडेट्स किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जाऊ शकतो. एक वोटिंग करण्यासाठी आणि 2 वेळा बघण्यासाठी की कसा आतमध्ये काय चालू आहे. आणि जे 3 वेळी कॅन्डिडेट्स जाणार त्यांची पण टाइम लिमिटेड ड्युरेशन फिक्स आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊन बसू शकत नाही. आतमध्ये जाऊन 3 वोटर त्यांची वोटिंग संपेपर्यंत तुम्हाला परत बाहेर यायचे आहे. म्हणजे फक्त 3 वाली जायचे आहे मॅक्सिमम आणि लगेच तुम्हाला बाहेर यायचे आहे. तो हा 100 मीटरची आमची एक बाउंड्री झाला जिथे आमची बंदोबस्त राहणार. तसेच वोटिंग कक्षच्या जस्ट बाहेर क्यू मध्ये एक व्यवस्थित लाईन मध्ये वोटर्स राहणार आणि रूम जवळ आमचे एक स्टाफ. इथे पण आम्हाला जे गाईडलाईन्स फॉलो करायचे आहे की आतमध्ये फक्त वोटर जाणार आणि कॅन्डिडेट्स 3 वेळी किंवा त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह 3 टाइम्स आतमध्ये जाऊ शकतो जसं मी सांगितलं. आणि आतमध्ये जाऊन कोणाला टोकाटाकी करायचे नाही. कॅन्डिडेट्स किंवा त्यांची रिप्रेझेंटेटिव्हला फक्त ऑब्झर्वेशनचा अधिकार आहे. आणि तुम्हाला काही निगेटिव्ह ऑब्झर्वेशन आहे तिथे प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा बूथ लेव्हल ऑफिसर राहणार. तिथे त्यांना जाऊन कंप्लेन करा किंवा आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी राहणार, त्यांना जाऊन कंप्लेन करा. कोणाला पर्सनली टोकाटाकी करणे, कोणाला प्रश्न विचारणे, ID कार्ड दाखवा असा बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. हा फक्त जे प्रशासन किंवा निवडणूक अधिकारीचे कर्मचारी आहेत तेच विचारणार. आणि आतमध्ये जाऊन सुद्धा जसा जसा गाईडलाईन्स आणि टेबल्स आहेत लॉ अँड ऑर्डर आणि पोलिसिंग पर्स्पेक्टिव्ह मध्ये आतमध्ये जाऊन कोणी व्हिडिओ, ऑडिओ किंवा मोबाईलची सेल्फी वोटिंग करताना काढणार नाही. अदरवाईज हा एक कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि यावर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तुमच्यावर सिरियस गुन्हे दाखल करणार. तर आतमध्ये जाऊन फोटो, व्हिडिओज, सेल्फीज काढणे मनाई आहे, ते करायचे नाही. आतमध्ये जाऊन कोणा वोटर सोबत गोंधळ करणे किंवा त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे जोपर्यंत प्रिसाइडिंग ऑफिसर तुम्हाला परवानगी देत नाही, कोणी दुसऱ्याला जाऊन मदत करणार नाही. तो हा झाला आतमध्येच्या 100 मीटर, 200 मीटर असा 3 गाईडलाईन्स आहे आमची, ज्यांचे की काटकोरपणे पालन आम्हाला करायचे आहे. आणि जे महत्वाचा विषय आहे की ते तुमची पेंडॉल वगैरे टाकण्याची परवानगी नाही. 200 मीटरच्या किंवा त्यांच्या पुढे जाऊन तुम्हाला एक टेबल, 2 चेअर आणि 3 बाय 1.5 फूटचा तुमचा एक पोस्टर, बॅनर तितकेच अधिकार आहे. तिथे पेंडॉल टाकून खूप चेअर टाकणे असा अधिकार नाही. असा जर करणार तो जमावबंदीचा उल्लंघन तसेच आचारसंहिताचा उल्लंघन होणार आणि त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार. तो परत एक बार सर्वांना खूप खूप शुभेच्छा वोटिंग दिवसासाठी आणि काउंटिंग दिवशीसाठी. आणि त्या दिवशी आमचे अधिकारी कर्मचारी ग्राउंडवर राहणार, त्यांच्यासोबत समन्वय ठेवून वोटिंगची सर्व कारवाई करायची. थँक्यू सो मच. जय हिंद.